समाज एकसंघ ठेवून बौद्ध धम्माचं काम वाढवायचं आहे. धम्म वाढला तर समाज एकसंघ राहील असं प्रतिपादन आमदार राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे आयोजित केलेल्या बौद्ध धम्म परिषदेत केलं. सरसाबाई भागवत सोनटक्के यांनी बौद्ध विहारासाठी 2 एकर जमीन दान दिले. त्या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. धम्म परिषदेचे उद्घाटन तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन भंते सुमेधजी नागसेन व इतर भंते आणि आमदार राजू खरे व त्यांच्या पत्नी सौ तृप्ती खरे यांच्या हस्ते करून बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात करण्यात आली. यावेळी अशोक स्तंभ लोकार्पण सोहळाही संपन्न करण्यात आला. खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे यांनी भंते यांना चिवर परिधान केलं. राजू खरे पुढे बोलताना म्हणाले की प्रस्थापित लोकांनी या तालुक्यात या समाजाला एकत्र येऊ दिलं नाही. येणारा काळ खूप कठीण आहे, म्हणून समाजाने निळा झेंडा खाली एकत्र येऊन या तालुक्यात इथून पुढे 25 वर्ष आपल्या समाजाचा आमदार राहिला पाहिजे. 25 लाख रुपयांचा निधी या जागेवर वास्तू उभा करण्यासाठी देणार आहे. तर या जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 50 लाख रुपयाचा निधी देणार आहे. या जागेवर 25 कोटींचे बुद्ध विहार उभा करू. तसेच भिक्खू संघाने मागणी केल्याप्रमाणे या जिल्ह्यात भिक्खू संघाला राहण्यासाठी 5 एकर जमीन देणार आहे असं वक्तव्य आमदार राजू खरे यांनी केलं.